महाराष्ट्र राज्य आणि या महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनदाट जंगले व मुसळधार पाऊस अशी ओळख निर्माण करणाऱ्या या तालुक्यातील वारणेकाठी वसलेले गाव म्हणजे सागाव. आणि ह्याच गावाने तालुक्यातील शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थी संख्या आणि गुणवत्ता यामध्ये आपले अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे. आणि या विद्यालयाचे नाव म्हणजेच समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सागाव. राज्य शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी दशेतच स्वच्छतेचे संस्कार होण्यास मदत होणार आहे. आणि त्याच अनुरूप शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि यामध्ये राज्यभरातून आपल्या समाज विकास विद्यालयाने सहभागही घेतला आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभागही विद्यालयाने घेतला आहे, ज्यामध्ये शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, वर्ग सजावट, शाळा सजावट, पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण आणि जोपासना, इमारतीची रंगरंगोटी, संरक्षण भिंतीची रंगरंगोटी, त्याचबरोबर प्रबोधनात्मक सुविचार, चित्र, बोलक्या भिंतींची उभारणी विद्यालयामार्फत करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनेतील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग विद्यालयाने घेतला आहे, ज्यामध्ये बालसंसद, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, त्याचबरोबर परसबागेची निर्मिती ही विद्यालयात करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांच्या लागवड यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला आहे. दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत विद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग घेऊन अमृत कलशाची स्थापना आपल्या विद्यालयात केलेली आहे. या अभियानाअंतर्गत विद्यालयातील मुलांना परराज्य संस्कृतीची ओळख निमित्त ही उपक्रम राबवला गेला. त्यामध्ये खानपान, वेशभूषा, संस्कृतीची माहिती मुलांना मिळाली. एवढेच नव्हे तर विद्यालयामध्ये नॅशनल कॅडेट कोर अर्थात NCC विभागही कार्यरत आहे बरं का. विद्यालयाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यासोबतच अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुरूप तंबाखू मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा, महावाचन चळवळ या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा 3 स्तर ज्यामध्ये अध्ययन, अनुशासन आणि प्रेरणा यांच्यावरती भर देण्यात आला आहे. एवढेच नव्हे, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न विद्यालयाने केले आहेत.
उल्हास ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन व प्रत्यक्ष भेटी घेऊन ऑफलाईन निरक्षर लोकांचे सर्वेक्षण विद्यालयाने पूर्ण करून त्यांना साक्षरतेचे धडे देण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू केले आहेत आणि जवळजवळ 50 निरक्षरांना साक्षर करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. विद्यालयातील मुलांसाठी वैयक्तिक स्वच्छता या उपक्रमाअंतर्गत सर्व शिक्षकांच्या माध्यमातून पौगंड अवस्थेतील मुलींसाठी मासिक पाळी संदर्भातील मार्गदर्शनही विद्यालयात केले जाते. विद्यालयामध्ये वर्षभर वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, संगीत स्पर्धा, इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर विद्यालयामध्ये वर्षातून किमान 2 वेळा शिक्षकांची व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही केली जाते. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, भौतिक सुविधा, आरोग्य सुविधा, शिक्षक संख्या, पुस्तके यांच्या पूर्ततेसाठी शाळा समिती नेहमी तत्पर असते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ही राज्य शासन पुरस्कृत योजना जी राबवली गेली, ज्यामध्ये भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्र या योजनांसाठी निश्चित करण्यात आली आणि या टप्प्यामध्ये आपल्या समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सागावने सहभाग घेतला आणि आपण सर्वांनी याला सहकार्य केले. त्यानिमित्त विद्यालयाच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.